शिक्षण आणि संगोपनाचे खोटे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला नरक यातना भोगायला लावणाऱ्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचा नवघर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। हरियाणातून आणलेल्या या पीडित मुलीच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत तिला भाईंदर येथील एका घरात डांबून ठेवण्यात आलं होतं। मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं नाटक रचणाऱ्या संजय गुप्ता आणि मधु गुप्ता या दाम्पत्यानेच तिला देह व्यापाराच्या दलदलीत ढकलल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। मसाज आणि इतर बहाण्यांनी या निष्पाप मुलीला वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवून तिचे अमानुष लैंगिक शोषण केले जात होतं। या रॅकेटची व्याप्ती फक्त भाईंदर पुरतीच मर्यादित नसून डोंबिवली, बदलापूर, कुरार, अंबरनाथ आणि थेट उत्तर प्रदेशापर्यंत पसरल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणात 61 वर्षांचा मुख्य सूत्रधार सविलिया प्रसाद श्रीवास्तव उर्फ LIC वाला याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। उत्तर प्रदेशातून फरार झालेल्या मुख्य आरोपीचा तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने मालाड ते भाईंदर परिसरात पाठलाग करून पोलिसांनी अखेर त्याला अटक केली आहे। या अत्यंत गंभीर प्रकरणात नवघर पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपींसह एकूण 8 जणांना अटक करून हे अनैतिक मानवी तस्करीचे मोठे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले। नवघर पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत। सर, नवघरमध्ये एका 14 वर्षीय मुलीला खरेदी करून तिला देह व्यापारासाठी तिला ढकलण्यात आलं होतं, अशी एक घटना घडली। काय नेमकी ती घटना? घटना ही मार्च महिन्यातील होळीच्या दिवशीची आहे। त्यावेळेस 14 वर्षाची पीडित मुलगी घरातून निघून गेली अशी आमच्याकडे कंप्लेंट आली होती। ती कंप्लेंट आम्ही दाखल केली आणि आम्ही तपास केल्यानंतर ती पीडित मुलगी जी आहे ती मिळून आली। पण पीडित मुलगी जेव्हा मिळून आली त्यावेळेस आम्हाला असं निदर्शनास आलं की ज्यांनी कंप्लेंट केली ते तिचे कोणीही नातेवाईक नसून ते वयस्कर पुरुष व महिला यांनी ह्या मुलीला हरियाणा येथून तुला चांगल्या शाळेत घालतो व तुझं चांगलं पालनपोषण करतो असं आमिष दाखवून त्यांच्या आईवडिलांकडून त्या मुलीला इकडे आणलं होतं। आणि इथे आणल्यानंतर त्यांनी त्या मुलीला पैसे कमवण्याच्या उद्देशाने त्या मुलीचं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी बाहेरचे जे कस्टमर आहेत यांना बोलवून तिचं पीडित मुलीचं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन केलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही जे नवघरमधील त्यांचं घर आहे इथे येणारे जे 2 कस्टमर आहेत त्याच्यामध्ये एक LIC एजंट आहे, त्याने त्या मुलीलाही 50,000 रुपयामध्ये विकत घेतलं होतं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी। असे आम्ही जे वयस्कर पुरुष महिला आणि ते इथे येणारे 3 असे 5 आरोपी नाटक केलेले आहे। तसेच ह्याच आरोपी वयस्कर महिला व पुरुष यांनी ह्या मुलीला डोंबिवली येथे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी पाठवलेलं होतं। तिथलेही आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। आणि तसेच आम्ही बदलापूर आणि अंबरनाथ येथील 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यातील अंबरनाथ येथील एक जो आरोपी आहे तो शिक्षक आहे। अशा प्रकारे आम्ही ह्याच्यामध्ये टोटल 8 आरोपींना अटक केलेली आहे। तर त्यांच्यावरती कोणते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत? ह्याच्यामध्ये आम्ही BNS आणि पॉक्सो या यामधील कलमांना अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे।